सत्र 7 मिनिटं राहील. पहिली चढाई असणारे ती सोहमच्या माध्यमातून सोहम एक उत्तम प्रकारचा खेळाडू आहे. सुंदर खेळाचं प्रदर्शन कमालीचं फुटवर्क वापरलं जातं ते सोहम कदमच्या माध्यमातून. आणि निश्चितच मध्यरक्षक जो आहे तो जय आणि पारस यांच्यावरती अटॅक करण्याची निश्चितच चांगल्या प्रकारची तयारी सोहमकडून केली जाते. दरम्यान घेऊन न घेता सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल होताना आपण सोहमला पाहतोय. जय चढाईसाठी असणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये ज्याला आपण उत्तम पॉईंट समोरताना पाहिलं तो जय या वेळेला मात्र आक्रमण करण्यासाठी तयार होतोय. कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे या संघासमोर आपलं सुंदर खेळाचं सादरीकरण करण्यासाठी तयार आहे तो जय. बघूया एका उत्तम खेळाच्या जोरावरती पॉईंट हासिल करायचे आहे. आपल्या संघाचा अकाउंट ओपन करायचा अर्थात मजबूत श्री गणेश करण्याच्या दृष्टीनं जयकडं निषेधाची चढाई होती पण इथं मात्र संकेत चढाईसाठी असणार आहे. याच्या वेळेला संकेत विरुद्ध संघावरती आक्रमण करतो ना त्या वेळेला मित्रांनो एक परिस्थिती आपल्या बाजूने ओढवण्याची निश्चितच तयारी असते संकेतच्या माध्यमातून. हर एक प्रकारचा प्रयत्न संकेतचा सक्सेस होताना आपण पाहतो आणि तशाच प्रकारची दमदार शुभारंभ आपल्या संघासाठी करतोय. पॉईंट हासिल करण्याची एक वेगळी कला अवगत करतोय तो संकेत. आणि पुन्हा एकदा जशास तसं जोग प्रत्युत्तर देण्यासाठी जयचा हा प्रयत्न असणार आहे. उत्तम प्रकारचा प्रयत्न जयच्या माध्यमातून होतो का पाहायचं आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी कळकवणे संघाचं पाहतोय मात्र जयचा हा सुंदर प्रयत्न आहे. सुंदर दोन्ही कोपरे जबरदस्त खेळताना आपण जयला पाहिलं. दरम्यान मध्यरक्षकाला सुद्धा या ठिकाणी चीत करण्यासाठी अर्थात टच करण्यासाठी तयार असणारा जय अखेरकार आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय. आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून याची चढाई उत्तम आहे. समय सूचकता दाखवली जाते. अनुभव निश्चितच पाठीशी येतोय कारण या खेळाडूकडून जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आपण उभय संघादरम्यान पाहतोय. जसे क्रमांक 6 साठी करोया मरूची परिस्थिती आहे. या परिस्थितीमधून स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. इथं मात्र निश्चितच चांगला प्रयत्न होता पण याला मात्र फसवलं जातंय. अर्थात एक चांगल्या प्रकारचं टॅकल गुण आपण या कळकवणे संघाकडून होताना पाहिलं. इथं मात्र पारसचं कौशल्य असणार आहे. मित्रांनो ज्या पारसनं कुंभारती सारखी यात्रेची मोठी स्पर्धा जी दुर्गामाता कोंडमाळा संघाकडून खेळताना बेहतरीन टॅकल करण्याचं काम केलं. एक चांगल्या प्रकारचा मध्यरक्षक म्हणून दुर्गामाता कोंडमाळा संघाला सपोर्ट करण्याचं काम केलं. तोच पारस आपण पाहतोय एक उत्तम खेळाचं प्रदर्शन करताना. पण इथं मात्र संकेत जीवाची बाजी लावतोय. एक उत्तम प्रकारचा पॉईंट पुन्हा एकदा आपल्या दिशेने खेचण्याचं काम करतोय. ज्या पारसला आपण उत्तम खेळ करताना कुंभारली सारख्या यात्रेच्या निमित्तानं एक महत्वपूर्ण स्पर्धेमध्ये मानाची स्पर्धा तालुक्यातली जिंकताना चेतेपदाचा मान पटकावताना ज्या दुर्गामाता संघाचा हिस्सा राहिला तो पारस गाणेकर निश्चितच उत्तम दर्जेदार खेळाडू आहे. आणि ज्या पारसचं कौतुक केलं जात आहे. दरम्यान ऑल आउट रोखण्यासाठी पारस उत्तम प्रकारचा खेळ करतो का पण पारसला मात्र या ठिकाणी पकड होते. कळकवणे संघ या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करताना 0-9 अशी दमदार सुरुवात. पुन्हा एकदा एक बिग फाईट आपण पाहतो ज्या ठिकाणी सोहम कदम याला त्यांना रत्नागिरी जिल्ह्याचं मित्रांनो नेतृत्व केलं. त्यांच्या पावलांमध्ये धमक आहे. निश्चितच या ठिकाणी एस्केप करण्याची त्यांच्याकडे तयारी आहे. पण इथं मात्र एक चांगल्या प्रकारची रणनीती कामी आली. क्षेत्ररक्षण भन्नाट झालं आणि अखेरकार सोहमला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलं. एक दर्जेदार स्पर्धा मित्रांनो या भागातली अर्थात चिपळूण तालुक्यातली एक मोठी स्पर्धा मानली जाते. ती कुंभारली यात्रेनिमित्तानं होणारी आई महाकाली कुंभारलीची यात्रा. अर्थात या स्पर्धेकडे सर्वच खेळाडूंचं क्रीडा रसिकांचं लक्ष केंद्रित असतं. आणि अशा या दर्जेदार स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं चालू वर्षी मोठी घमासान झाली, मोठी स्पर्धा झाली ज्यामध्ये दुर्गामाता कोंडमाळा आणि कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे असे दोन्ही दर्जेदार संघ आमने सामने होते. आणि चालू स्थितीमध्ये अर्थात या कुंभारली यात्रेच्या स्पर्धेमध्ये दुर्गामाता कोंडमाळा संघानं पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन केलं होतं. आणि जेते पदाचा मान या महाकाली आई महाकाली कुंभारली यात्रेच्या निमित्तानं झालेल्या स्पर्धेचा पटकावला होता. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आपण
एक नवशी दमदार सुरुवात केल्यानंतर एकदा मात्र या सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेणं गरजेचं आहे. जर साई सिवनेरी या संघाला लीड करायचं असेल तर जयची खेळी उत्तम होणं गरजेचं आहे. जयचं खेळ बहारदार होणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं जयनं उत्तम खेळाच्या जोरावरती आपल्या संघाला एक महत्वपूर्ण लीड देण्याच्या दृष्टीनं खेळ मजबूत होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी संकेतची खेळी सुद्धा बहारदार होते. संकेतला थांबवणं गरजेचं आहे. जर आपल्याला या संघामध्ये अर्थात या खेळामध्ये लीड घ्यायचं असेल, उभारी घ्यायची असेल, संघाला जर आघाडी निर्माण करायची असेल तर संकेत सारख्या खेळाडूला थांबवणं गरजेचं आहे. आणि हीच एक रणनीती या ठिकाणी साई सिवनेरी कोंडमाळा या संघाकडून दिसून येते का पाहायचंय. संकेत ज्याच शरीर यशवी सांगून जाते कबड्डीसाठी तयार झालोय, कबड्डीला सॅल्यूट करतोय. या लाल मातीमध्ये आपण निश्चितच उत्तम दर्जाचा खेळ करण्यासाठी तयार आहे. दरम्यान पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे थर्ड रेडचा इशारा जर्सी क्रमांक 10 साठी. पॉइंट हासिल करायचे प्रयत्न 30 सेकंदामध्ये करायचा आहे. अखेरकार या प्रयत्नामधून यशस्वी होतो का पाहायचंय. निश्चितच एक कोपरा लावून धरतो तो कळकवण्याचा संकेत, विरुद्ध कोपरा ऋषी आणि महत्वपूर्ण चढाईमधून 30 सेकंदामधून स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी तयार होतोय. शेवटच्या क्षणापर्यंत पॉइंट हासिल करण्यासाठी तयार आहे. टच केल्याचा नावा संकेत होतो का पाहायचंय. थर्ड रेड प्रसाद कदम यांच्यासाठी थर्ड रेडचा इशारा आहे. महत्वपूर्ण थर्ड रेडची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेण्याचं काम केलंय. निर्धारित 30 सेकंदामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे, साबित करावं लागणार आहे. आणि अशा प्रकारच्या दर्जेदार खेळाडू म्हणून प्रसादची ख्याती आहे. आणि त्या ख्यातीनुरूप उत्तम प्रकारचा खेळ प्रसादनं करणं गरजेचं आहे. इथं मात्र एकदा अशी सुरुवात, जबरदस्त धमाकेदार सुरुवात कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे या सगळ्याकडून झालं. पण इथं मात्र निर्णायक सत्र या ठिकाणी चालू केले जाते. आपण पाहतो या ठिकाणी कळकवणे वर्सेस कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे वर्सेस साई सिवनेरी कोंडमाळा. एक रंगतदार लढत, 8 गुणांचं लीड. इथं मात्र लीड तोडण्याचं काम साई सिवनेरी कोंडमाळा संघाकडून केलं जातं का प्रयत्न जयकडून केला जातोय. उत्तम प्रयत्नाच्या जोरावरती एक चांगल्या प्रकारचं बचावात्मक क्षेत्ररक्षण, गुण मात्र वाया जाऊ देत नाहीये. एक उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण, चांगली बचावफळी आपण कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणेची पाहतोय. दरम्यान सोहमला पुन्हा एकदा चढाईच्या दरम्यान पाहतोय. सोहम कदमच्या रूपाने ही चढाई यावेळेला मात्र धीमी चढाई केली जाते. कोणत्याही प्रकारचा पॉइंट्स घेण्याचा प्रयत्न कळकवण्याच्या सोहमकडून दिसत नाहीये. संयमी धीमी चढाई या ठिकाणी सोहमच्या माध्यमातून केली जाते. यानंतर आपण ज्यांना अंतिम आणि तिसरा पुकार दिलेला आहे सागर केदारनाथ कोंडमाळा वर्सेस विघ्नहर्ता कोंडमाळा. सामना संपताक्षणी आपण घ्यायचंय विघ्नहर्ता कोंडमाळा वर्सेस केदारनाथ आंबतकर. प्रयत्न सुंदर आहे. जर्सी क्रमांक 10 ला या ठिकाणी झुंज द्यावी लागते. एक चांगल्या प्रकारचं आक्रमण कळकवणे संघावरती करावं लागते पॉइंट हासिल करण्याच्या दृष्टीने. पण इथं मात्र प्रयत्न सफल होत नाहीये आणि आपला प्रयत्न सफल करण्यासाठी तयार होते तो संकेत. सुरुवात धीमी असते पण मित्रांनो ज्या वेळेला प्रयत्न करून पॉइंट हासिल करण्याची निश्चितच जबाबदारी येते त्या वेळेला त्या जबाबदारी पेलण्याचं काम संकेतच्या माध्यमातून केलं जातं. आणि ती जबाबदारी पुन्हा एकदा एक उत्तम क्षेत्ररक्षण शिवनेरी या संघाचं आहे. पण या शिवनेरी संघाकडून पॉइंट हासिल करण्यासाठी तयार होतोय तो संकेत. थर्ड रेड तिसरी चढाई निर्णायक चढाई असणार आहे. डू ऑर डायचा इशारा या चढाईपट्टूसाठी असणार आहे तो साई सिवनेरी कोंडमाळा या संघाकडून. जर्सी क्रमांक 5 डुंकी सक्सेस केली जाते. इथं मात्र मजबूत खेळाडूला फसवलं जात आहे. ऋषी सारखा एक उत्तम खेळाडू मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा थर्ड रेड बॅक टू बॅक थर्ड रेड आपण पाहतोय संकेतच्या माध्यमातून. काय घडतं बघूया. संकेत एक दर्जेदार खेळाडू आहे, उंचपुरा खेळाडू आहे. ज्यानं मनात आणलं तर सुपर रेडचं दर्शन घडू शकतो. पण ज्या संघाकडे जिद्द आहे, साहस आहे, चिकाटी आहे, निश्चितच उत्तम क्षेत्ररक्षण करण्याची रक्कम आहे त्या संघाकडून अपेक्षा आहे की संकेतला या वेळेला थांबवलं पाहिजे. पण पुन्हा एकदा लांबच लांब हाताने मित्रांनो पॉइंट हासिल करण्याची कला संकेतच्या माध्यमातून तो प्राप्त करतोय. आपल्यावरचा दबाव झटकण्याचं काम करतोय आणि पुन्हा एकदा सातत्यपूर्ण कामगिरीसाठी जर्सी क्रमांक 10 ला जावं लागतंय. लगभग 4 मिनिटं आणि 8 सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना मोठी चढाई करावी लागते. ब्लॉक सक्सेस केला जातोय. एक उत्तम प्रकारची फाईट आणि त्याच्यामध्ये उत्तम क्षेत्ररक्षण करून थांबवलं जातंय. जर्सी क्रमांक 10 ला पॉइंट हासिल केला जातो. पुन्हा एकदा
यानंतरच्या जो संघ आपण अंतिम आणि तिसरा पुकार दिलाय केदारनाथ आंबतखोल वर्सेस विघ्नार्था कोंडमाळा. प्लीज आपण ताबडतोब क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा. सामना संपता क्षणी हे सत्र संपण्यासाठी लगभग 3 मिनिटं आणि 40 सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे. एक धीम्या गतीचा खेळ 12-3 खूप मोठं अंतर तयार केलं जातं. इथून मात्र एक उत्तम प्रकारची फाईट करायची असेल तर साई शिवनेरी कोंडमाळा या संघाला एक सरस कामगिरीची गरज आहे. यामध्ये कोणता खेळाडू एक अव्वल दर्जाची पण सद्यस्थितीकडे एक मोठी परिस्थिती एक समाधानकारक परिस्थिती आपल्या संघाच्या दिशेने घेताना आपण कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे हा संघ पाहतोय. इथून मात्र उभारी घेणं खूप कठीण होणार आहे कारण 3 मिनिटं आणि लगभग 10 सेकंदाचा कालावधी इथं मात्र सक्सेस होतो का पाहायचं आहे. पुन्हा एकदा पॉइंट जातोय तर निश्चितच लगभग 3 मिनिटाचा निर्णायक सत्रामधला कालावधी शिल्लक आहे. 3 मिनिटांमध्ये एक चांगल्या प्रकारचा खेळ कारण 10 गुणांचं लीड आहे. इथून जर लीड तोडायचं तर निश्चितच सुपर डुपर चढाईचं दर्शन करावं लागणार आहे. ते साई शिवनेरी कोंडमाळा या संघाला. यानंतरचा दर्जेदार सामना केदारनाथ क्रीडा मंडळ आंबतखोल वर्सेस विघ्नार्था क्रीडा मंडळ कोंडमाळा या दोन्ही संघादरम्यान होणार आहे. तेव्हा दोन्ही संघांना विनंती असेल की आपण सामन्याच्या दृष्टीनं तयार राहायचं आहे. आपल्यासाठी अंतिम आणि तिसरा पुकार या ठिकाणी झालेला आहे. जर्सी क्रमांक 8 एक चांगल्या प्रकारची फाईट करण्याच्या दृष्टीनं चांगला प्रयत्न जारी करतोय. नौका खेळतोय पण एक चांगला प्रयत्न त्याचा या ठिकाणी या क्रीडानगरीवर दिसतोय. या क्रीडांगणावर आपण पाहतोय दरम्यान सक्सेस होताना ज्याला पाहिलं थर्ड रेड करा या मराठी परिस्थिती आहे. पण संकेत सारख्या खेळाडूला निश्चितच या ठिकाणी थांबवलं तर निश्चितच सुटकेचा श्वास अर्थात सामना जरी आपल्या बाजूने गेला तरी आपण विजयाचा श्वास निश्चित मोकळा करू शकतो. इतके दर्जेदार सामना या ठिकाणी 13-4 अशी परिस्थिती. पण साई शिवनेरी या संघाकडून अखेरकार संकेतला थांबवण्यासाठी यश मिळतंय. एका दर्जेदार खेळाडूला पकडल्याचं समाधान साई शिवनेरी संघाकडून निश्चित या ठिकाणी प्राप्त केले जाते. दरम्यान पुन्हा एकदा आक्रमण तेज केले जात आहे. ज्या खेळाडूने या आधीच्या चढाईमधून हमखास गुण प्राप्त केला होता त्याच खेळाडूला पुन्हा एकदा आपली संधी प्राप्त होतीये गुण हासिल करण्यासाठी. जर्सी क्रमांक 8 ला या ठिकाणी निश्चितच आपल्या संघावरती आक्रमण करण्यासाठी पाठवावं लागतंय. पण इथं मात्र जर्सी क्रमांक 8 ची खेळी ओळखली त्याला थांबवण्याचं काम प्रयत्न सुंदर आहे. नवीन खेळाडूला संधी बघूया साई शिवनेरीच्या या नवीन चमीकडून एक चांगल्या प्रकारचं दर्शन होतं का. पण इथं मात्र मोठी फाईट आणि अखेरकार सुपर रेडचं दर्शन. एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न आपण साई शिवनेरीकडून पाहिला. दरम्यान चढाईसाठी तो पुन्हा एकदा मजबूत शरीरयष्टीचा हा खेळाडू याने मात्र पॉईंट हासिल केला. आणि मित्रांनो महत्वपूर्ण सामन्यामध्ये निश्चितच आपल्या संघाला 1 गुण हासिल करण्याचं काम केलं. सुपर टॅकल ऑन लगभग शेवटचे क्षण या सामन्यासाठी असणार आहे. 17-6 अशी परिस्थिती आहे. काय घडतं बघूया मित्रांनो. या ठिकाणी आपण पाहतोय एक उत्तम प्रकारचा खेळ. यानंतर केदारनाथ क्रीडा मंडळ आंबतखोल वर्सेस विघ्नार्था क्रीडा मंडळ कोंडमाळा असा रंगतदार सामना या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. या वेळेला मात्र डॅश केले पुश केले आणि अखेरकार पंच सरांकडून आमच्यापर्यंत फोन येण्याच्या आधी लगभग एक अंतिम चढाई या ठिकाणी साई शिवनेरी कोंडमाळा या संघाकडून